दिवाळीला सुरुवात झाली आहे, परंतु हिंगोलीमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शन करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जे आहे ते आज काळी दिवाळी हे आंदोलन सुरू आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बघतोय की सर्व जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते प्रचंड घोषणाबाजी होत आहे। दादा मला सांगा, दिवाळीला सुरुवात झाली आहे परंतु आपण हे काळी दिवाळी आंदोलन करताय, काय नेमकं कारण आहे? या फसव्या सरकारनं शेतकऱ्याची अतोनात झालेली नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी मदत त्यांनी जाहीर केली होती। ती तुटपुंजी मदत सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही। एकीकडे आश्वासन यांनी दिली होती की दिवाळीच्या अगोदर पैसा तुमच्या खात्यात जमा होईल, त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतातल्या सोयाबीन आज रस्ते नसल्यामुळं बाजारात आणू शकले नाहीत आणि भावसुद्धा नाही आहे। आणि इकडे एकीकडे पैसे हे देतो म्हणले होते सरकार, ते सुद्धा पैसे मिळाले नाही। त्यामुळं आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे की आपण दिलेलं आश्वासन हे खोटं आहे आणि आपण जी मदत करत आहात अतिशय तुटपुंजी होती ती पण लोकांच्या खात्यामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये जमा झालेली नाही आणि म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करत आहे। आणि सरकार म्हणतात की सरकारची मदत जमा झाली नाही, परंतु काही शेतकऱ्यांना ज्याची सरकारची मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे तरी देखील आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आज वसुबारस आहे, दिवाळी सुरू झाली आहे। आमची ज्या प्रकारच्या संकटात बळीराजा सापडलेला आहे त्या संकटातून सावरण्यासाठी आम्ही सर्वांनी मागीलही काळात आंदोलनं केलेली आहेत। आमची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रकारची मागणी होती। कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता कोणतेही पंचनामे न करता मिळावेत अशी आमची सगळ्यांची मागणी होती। पण या सरकारनं फसवं पॅकेज जाहीर करून एकदम तुटपुंजी अशी मदत जाहीर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यातील कोणतीही रक्कम अजून आमच्या तरी ओळखीच्या कोणाच्या खात्यावर पडलेली नाही आहे। त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सगळेजण इथं आलेलो आहोत। आम्हाला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर जर मदत झाली नाही तर हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपात पुढे नेण्यात येईल, ज्याचे परिणाम या सरकारला निश्चितच भोगण्यासाठी तयार राहावं लागेल। नेमकं हे म्हणतायत की आणखी तीव्र आंदोलन होईल, काळी दिवाळी नेमकं हे आंदोलनाचं स्वरूप काय आहे? आता या ठिकाणी हिंगोलीच्यात नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे इडापिडा जावो, बळीचं राज्य येवो आणि देवेंद्र फडणवीस लवकर घरी जावो। म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीसनं हे शेतकऱ्याला आज काळी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे आणि हाच आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही एक प्रतीक म्हणून शेतकऱ्याच्या माध्यमातून इथं कलेक्टर ऑफिससमोर आलेलं आहे। कारण शेतकऱ्यांची मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपये हे अनुदान मिळालं पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि पीक कर्ज माफ झालं पाहिजे, वीज बिल माफ झालं, या प्रमुख मागण्या आहेत। जे शेतकऱ्याचा आज सोयाबीनला भाव 3,000 रुपयावर आलेला आहे। शेतकऱ्यांना सोयाबीनची बॅग काढायची असेल तर 4,000 रुपये खर्च लागायलेला आहे, 4,500 रुपये खर्च लागायलेला आहे। म्हणजे शेतकरी पूर्ण नागावलेला आहे। आज मराठवाड्यामध्ये 2 तासाला एक शेतकरी हा आपलं जीवन संपत आहे। ही वेळ देवेंद्र फडणवीसवर आणलेली आहे। आणि काळी दिवाळी का? कारण मेट्रोचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान येतात पण त्याच्या तोंडातून मराठवाडा किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नाव निघत नाही, ओल्या दुष्काळाचं नाव निघत नाही। या ठिकाणी शक्तिपीठाला 85,000 कोटी रुपये, एका नुसत्या गडचिरोलीहून गोव्याला जाणाऱ्या एका रोडला 85,000 कोटी रुपये आणि महाराष्ट्रातली जवळपास 1 लाख या ठिकाणी हेक्टर जे काय म्हणजे क्षेत्र नुसतं आमच्या जिल्ह्याचं पाण्याखाली गेलं, महाराष्ट्रातलं तर क्षेत्रफळ वेगळं। म्हणून आम्हाला या ठिकाणी ना आता कोणतंही दिवाळी नाही, मागचा आमचा दसरा पण असाच गेला आणि शासनाला आम्ही या ठिकाणी या इशारा देतोय की आपण लवकरात लवकर कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा। अन्यथा या महाराष्ट्रामधला एकही मंत्री, पालकमंत्री असेल काय इथला सत्ताधारी सगळे आमदार असतील यांना आम्ही फिरू देणार नाही। या माध्यमातून असे म्हणतायत, मला सांगा तुमचे सहकारी म्हणतात की मंत्र्यांना फिरू देणार नाही, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये 2 तालुके राहिले ते देखील समाविष्ट झाले आहेत आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। तर पुढचं आंदोलन काय राहील तुमचं? कारण मदत तर मिळायला सुरुवात झाली आहे। साहेब तुम्ही म्हणता मदत मिळणं चालू आहे, 31,600 कोटी रुपयाचं पॅकेज या शासनानं फक्त घोषणाबाजी केले आणि हेक्टरी द्यायला 2,000, कोणाच्या खात्यात 1,500। म्हणजे हे एवढं शेतकऱ्याला बोलण्यामध्ये फक्त फसवेगिरी पॅकेज तयार केलेलं आहे। आज शेतकऱ्याचं तुम्ही जर परिस्थिती बघितली असेल तर सोयाबीन तर शेतात नाहीच आहे, कापूस बी पूर्ण शेती तर खरडून गेलेली आहे। त्यामुळं दुबार पेरणीचे जे रब्बी पीक पेरायचं हे कसं पेरावं आणि येणार हे जे अनुदान आहे
हे त्यांना साधं रब्बी पेरणीसुद्धा होऊ शकत नाही, तर तुम्ही दिवाळी कशी साजरी करणार? आज शेतकऱ्याची लेकरं अकॅडमी तुमची आता मागणी काय असणार आहे? तुमची पुढची मागणी काय आहे तुमची? आमची मागणी हेच आहे की हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये यांनी या 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर टाकावं. कारण जे पंजाबमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना हेक्टरी 50,000 रुपये तिथल्या शासनानं शेतकऱ्याच्या खात्यात टाकलेले. तीच मागणी आमची आपण महाराष्ट्रासाठी बघतोय की पंजाब सारखी मदत करावी असं म्हणणं आहे. आपल्याकडे आणखी एक कार्यकर्ते आहेत, वसमत तालुक्यातून तुम्ही येतात, तुमच्या भागात देखील मोठं नुकसान होतं. आता काय शासनाकडे मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून? आज आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. याच्यामध्ये जी काही शासनानं आता तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे, ही मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे. आमची शासनाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. मग कर्जमाफी तुम्ही आता करणार आहे तर नंतर करणार कधी? हीच ही योग्य वेळ आहे आपण कर्जमाफी करण्याची. आमची सरकारला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याची तात्काळ कुठलाही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना या संकटातून त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे. जर असं नाही केलं तर उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक तालुका स्तरावर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्याचं काम करू. नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि इथनं पुढचं आंदोलन जे तालुक्यात करू. सरकारनं जे आहे ते शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी याच मागणीसाठी जे आहे ते हे काळी दिवाळी आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.